नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. नेहमी त्याच पालेभाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरी खूप पाहुणे आले आहे आणि काय भाजी करावी हे कळत नसेल, तर एकदा ही बेसन पिठापासून तयार होणारी चमचमीत आणि झणझणीत, बनवायला अगदी सोपी आणि खायला अतिशय टेस्टी अशी भाजी नक्की एकदा ट्राय करा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आता येथे कांदा, खोबरं, तमालपत्र, धने, कोथिंबीर, आलं आणि लसूण आपल्याला मसाल्यासाठी लागणार आहे. सर्वात प्रथम एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहेत. आता हे जे पदार्थ आपण घेतलेले आहे हे सर्व आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. आता तेल गरम झालं की यामध्ये 2 ते 3 बारीक चॉप केलेले कांदे मी भाजून घेणार आहे. आता ही जी भाजी आहे ती 7 ते 8 व्यक्तींसाठी मी करणार आहे. त्यामुळे त्याच प्रमाणात आपण येथे साहित्य घेतलेलं आहे. आता कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये थोडंसं आपण चिमटीभर मीठ टाकून घेऊया. त्यामुळे कांदा लगेचच पटकन भाजायला मदत होते. आता कांदा आपला थोडासा असा ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये आपण अर्धी वाटी खोबरं मी बारीक चॉप करून घेतलेलं आहे. आता इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आपल्याला आवडत असेल तर इथे ओला नारळ घेतला तरी सुद्धा चालू शकेल. आता 2 चमचे धने आणि 2 तमालपत्र मी येथे भाजून घेणार आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता हे भाजून झाले की थोडं करून सर्व काढून घ्यायचे आहेत. आणि याच कढईमध्ये सर्वात शेवट आपण कोथिंबीर सुद्धा भाजून घेणार आहोत. त्यामुळे कढईला काहीही चिकटून राहणार नाही. आता हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. मसाला थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा करून हा सर्व मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे. मसाला थंड झाल्यानंतरच बारीक करायचा आहे हे येथे ध्यानात ठेवायचे आहे. गरम असताना जर आपण हा मसाला बारीक केला तर अंगावर उडण्याची शक्यता असते. आता यामध्ये 1 चमचा जिरा, पाव चमचा हळद आपण टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ म्हणजेच येथे 1 चमचा मीठ आपण टाकून ह्याला बारीक करून घेणार आहोत. आता हा मसाला बारीक करत असताना मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे हे येथे ध्यानात ठेवायचं आहे. आता मसाला आपला तयार करून झालेला आहे. आता करूया पुढची तयारी. एका ताटामध्ये आपण येथे 4 ते 5 मोठे चमचे बेसन घेणार आहोत. आता आपण किती व्यक्तींसाठी ही भाजी करणार आहोत त्यानुसार बेसन पिठाचे प्रमाण येथे कमी जास्त होऊ शकते. त्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे आणि थोडासा ओवा देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट सुद्धा आपण टाकलेला आहे. आता थोडीशी ह्याला टेस्ट येण्यासाठी 1 चमचाभर कस्तुरी मेथी आपण थोडीशी भाजून येथे क्रश करून टाकून घ्यायची आहे. यामुळे भाजीचा स्वाद अत्यंत छान असा येतो. आता सर्वात प्रथम हे सर्व साहित्य आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं करून पाणी टाकून याचा छान असा घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता हे बेसन थोडंसं चिकट असल्यामुळे ना हे छान असं याला आपल्याला मळून सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आता आपला डो बनून तयार झालेला आहे पिठाचा. आपण याची कन्सिस्टन्सी बघू शकता येते. आता पुढची तयारी करूया. पुन्हा आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता येथे तेल वापरताना थोडंसं जास्तीचंच टाकायचं आहे म्हणजे भाजीला छान अशी तर्री येते. आणि तेल गरम झालं की आपण जो मसाल्याची पेस्ट येथे तयार करून घेतलेली आहे ती तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आता यामध्ये थोडेसे पावडर मसाले म्हणजे धना जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे आपण. आणि हा घरातला आपला जो काळा मसाला असतो तो मी येथे 1 ते 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे. तर लाल तिखट फक्त मी येथे 2 चमचे टाकलेले आहे. बाकी सर्व मसाले प्रत्येकी 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. आता मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये थोडीशी आपण
बारीक चॉप केलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे. कोथिंबिरीमुळे अतिशय छान असा या मसाल्याचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे. आता मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. आता 7 ते 8 व्यक्तींसाठी मी येथे 2 ते 2.5 ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे या मसाल्याच्या पेस्टमध्ये. आता ह्याला छान अशी उकळी घ्यायची आहे. तोपर्यंत पुढची तयारी करूया. आपण जो बेसन पिठाचा डो बनवून तयार केलेला होता, त्याच्या आपल्याला छान अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहे. आता त्या पिठाची आपण अशी लाटी तयार करून घेतली. खाली थोडंसं बेसन पीठ भुरभुरून ह्याची अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता चाकूच्या साहाय्याने किंवा माझ्याकडे असा फिरकीचा चमचा आहे त्याच्या साहाय्याने मी याच्या छान अशा वड्या कट करून घेणार आहे. आता या वड्या आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या केल्या तरी सुद्धा चालू शकेल. आपण जशी शंकरपाळी कट करतो ना, अगदी तशाच या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. आता ही लाटी लाटताना आपण फारही जाड किंवा फारही पातळ लाटलेली नाहीये. मध्यम अशी लाटी लाटून घ्यायची आहे. म्हणजे पातळ केली तर ह्याचे तुकडे पडतील आणि जाड केली तर भाजी लवकर शिजणार नाही. त्यामुळे मध्यमच आपल्याला या लाटून घ्यायच्या आहे. हे बघा, छान अशा आपल्या या बेसन पिठाच्या वड्या कट करून तयार झालेल्या आहे. आता आपल्या भाजीला देखील उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला या वड्या एक एक करून सर्व भाजीमध्ये अशा पद्धतीने सोडून घ्यायच्या आहे. आता सर्व वड्या अशा सोडून झाल्या की त्या शिजेपर्यंत आपल्याला ही उकळवून घ्यायचं आहे. हे बघा, 7 ते 8 मिनिटात आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे. छान अशी तर्री देखील आलेली आहे आणि सुगंध सुद्धा सुटलेला आहे. तर नक्की ट्राय करा ही चमचमीत आणि झणझणीत रेसिपी. कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.